नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्याभारती पुणे यूट्यूब चॅनेल 7 प्रकाश वाघ हायफन यूट्यूब यामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क ग्रुप सी पूर्व परीक्षा 2026 जी 25 ऑक्टोबर 2026 ला घेतली जाणार आहे. त्या संबंधित 8 विषयांचा अभ्यासक्रम आम्ही मोफत चालवत आहोत. तेव्हा आपण 7 प्रकाश वाघ हायफन यूट्यूब या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. यामध्ये तुम्हाला शेकडो व्हिडिओज मिळतील जे 8 विषयांशी संबंधित आहे व अवघड संकल्पना सोप्या भाषेत समजवल्या गेलेल्या आहे. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे अर्थशास्त्राशी संबंधित 10 आंतरराष्ट्रीय मुख्य संस्था कोणत्या आहेत. अर्थशास्त्र हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क साठी एक विषय आहे आणि या विषयाशी संबंधित 10 आंतरराष्ट्रीय मुख्य संस्था आपण आता बघणार आहोत. अर्थशास्त्राशी संबंधित 10 आंतरराष्ट्रीय मुख्य संस्था आपण आता बघूया. पहिले संस्था आहे जे आपण नेहमी पेपरमध्ये वाचतो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनेटरी फंड आणि तिला संक्षिप्त रूपात IMF म्हणतात. ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान 1944 ला निर्माण करण्यात आली आणि हिचं मुख्यालय वॉशिंग्टन DC अमेरिकेमध्ये आहे. मुख्यतः जागतिक चलन स्थैर्य व कर्ज सहाय्य उपलब्ध करून देणं, ज्याद्वारे इतर मागासलेल्या देशांना त्यांच्या विकासासाठी योग्य मदत मिळेल, हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा मुख्य उद्देश आहे. दुसरी संस्था आहे जागतिक बँक. याला फक्त वर्ल्ड बँक म्हणतात, पण ऍक्च्युअली याचं नाव वर्ल्ड बँक ग्रुप असं आहे. WBG असं संक्षिप्त नाव आहे. ही सुद्धा 1944 मध्ये ज्या वेळेला इंटरनॅशनल मॉनेटरी फंड झाला त्याच वेळेला वॉशिंग्टन DC अमेरिकेत स्थापन झाली. ही मुख्यतः वेगवेगळ्या देशांमध्ये जे डेव्हलपमेंटचे कामं चालू असतात, रेल्वे पासून ब्रिजेस पासून तर इतर सामाजिक कामे, त्यांना आर्थिक सहाय्य करणं त्या कंट्रीजला किंवा त्या विभागांना, हे काम वर्ल्ड बँकेकडून केलं जातं. म्हणजे वर्ल्ड बँक ठराविक मुदतीत या देशांना त्या विकास कामासाठी कर्ज देते. तिसरी महत्वाची संस्था आहे जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, तिला WTO म्हणतात. ही 1995 मध्ये अस्तित्वात आली आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे 191 देशांमधील आंतरराष्ट्रीय व्यापार जो चालतो त्या व्यापारांमध्ये ज्या अटी आहे, जे टेरिफ्स आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे जागतिक व्यापार संघटना किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करतं. याशिवाय चौथी महत्वाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे एशियन डेव्हलपमेंट बँक किंवा एशियाई विकास बँक, तिला ADB असंही म्हणतात. ही 1966 साली मनीला फिलिपाईन्स इथं स्थापन करण्यात आली आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेचा मुख्य उद्देश होता की एशियामधले जे देश आहे, हे बरेचसे देश अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये येत होते आणि त्यांच्यामध्ये बरेच नवे प्रोजेक्ट चालू केले जात होते. त्या प्रोजेक्ट्सला अर्थसहाय्य करण्यासाठी आशियाई विकास आणि वित्त संस्था म्हणजेच आशियाई विकास बँक किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक सुरू करण्यात आली. त्यानंतरची पाचवी महत्वाची संस्था आहे आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, AIIB. ही 2015 म्हणजे 10 वर्षापूर्वी झाली आणि ती बीजिंग चायनामध्ये झाली. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचं मुख्य कार्य आहे की रोड म्हणजे रस्ते, रेल्वे, विमानसेवा, पायाभूत सुविधासाठी योग्य पर्सेंटेजने कर्ज पुरवठा करणं, या आशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचा उद्देश आहे.
त्यानंतरची 6वी महत्वाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट, त्याला BIS म्हणतात. ही फार पूर्वी म्हणजे दुसऱ्या महायुद्धापूर्वी सुरू झाली होती 1930 मध्ये, आणि ती बेझेल स्वित्झर्लंड येथे या बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटचं मुख्यालय आहे. ही जगातल्या विविध सेंट्रल बँका जशी भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे यांच्यामध्ये सहकार्य करतं आणि इंटरनॅशनल व्यापार चलन यांच्या सेटलमेंट साठीचे रूल हे तयार करतं. 7वी महत्वाची संस्था आहे आर्थिक सहकार्य व विकास संघटना, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, हिलाच OECD असेही म्हणतात. आणि 1961 मध्ये पॅरिस येथे फ्रान्समध्ये संशोधन आर्थिक संशोधन व सहकार्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानंतरची 8वी महत्वाची संस्था आहे संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास परिषद, म्हणजे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, त्याला संक्षिप्त रूपात UNCTAD म्हणतात. आणि ती 1964 मध्ये स्वित्झर्लंड मध्ये जिनेवा येथे स्थापन झाली आणि मुख्यतः संयुक्त राष्ट्रातर्फे व्यापार आणि व्यापारांचा विकास यावर हे काम करते. 9वी महत्वाची संस्था आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, तिला UNDP म्हणतात. ही 1965 मध्ये न्यूयॉर्क मध्ये अमेरिकेत स्थापन झाली. सस्टेनेबल डेव्हलपमेंट साठी विकसनशील देशांमध्ये सहकार्यासाठी ही UNDP कार्य करते. आणि 10वी बँक आहे आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी, इंटरनॅशनल फंड फॉर ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट, त्याला IFAD असेही म्हणतात. ही 1977 मध्ये रोम इटालीमध्ये झाली आणि हिचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण व कृषी विकासासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये सहकार्य वाढवणं. अशा रीतीने आपण या 10 महत्वाच्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राशी संबंधित संस्था लक्षात ठेवा, त्यांचं संक्षिप्त रूप, स्थापनेचं वर्ष, मुख्यालय आणि मुख्य कार्य, कारण यावर आपल्याला MPSC मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. याविषयीची अधिक माहिती आमचा YouTube चॅनेल 7 प्रकाश वाघ YouTube यावर अवेलेबल आहे. आपण तिथं जाऊन व्हिडिओ बघू शकता आणि या विषयावरचं अधिक ज्ञान मिळवू शकता.